ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. मनोज जरंगे यांच्या मुंबईतील आझाद मैदान इथं होत असलेल्या आंदोलनाला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके सर आहेत. सर, काय सांगाल, परवानगी नाकारली हायकोर्टाने? हे बघा, न्यायव्यवस्था ही अंतिम असते. इथली कायदा सुव्यवस्था आणि त्या संदर्भात जी काही याचिका झाली असेल त्याच्यावरती त्यांनी निर्णय दिलेला आहे. पण मला असं म्हणायचं आहे की लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आणि कायदेशीर एखादी मागणी जर असेल तर आपल्या संविधानामध्ये तशा तरतुदी केलेल्या आहेत. त्यामुळं माननीय न्यायालयानं त्याचा विचार विमर्श करून ही भूमिका घेतली असेल. मी या भूमिकेचं स्वागत करतो. पण मी वारंवार सांगत आलो आहे की कायदेशीर मागणी करावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, ही आमची भूमिका आहे पहिल्या दिवसापासून. हायकोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली ती की रहदारीला अडथळा होऊ नये, गणपती उत्सव आहे, भाविकांना त्रास होऊ नये, ही सगळी कारणं त्यांनी दिलेली आहेत त्यामध्ये. हा बरोबर आहे ना. मग मुंबई एकतर मुळामध्ये मुंबईला रहदारीचा प्रॉब्लेम एवढा आहे, रोड पॅक झाला तर लोकलवरती त्याचा परिणाम होऊ शकतो, वाहनांवरती परिणाम होऊ शकतो आणि मग तिथल्या जे चाकरमानी आहेत, नोकरदार आहेत, त्या लोकांच्या एकूण शेड्यूलवरती परिणाम होऊ शकतो आणि त्यामधून अराजक निर्माण होऊ शकतं, दंगल होऊ शकते, भांडणं होऊ शकतात. आणि मुंबईमध्ये लोकसंख्येचा असा महापूर आलेला असताना ते शहर रोजीरोटीचं आहे, ते शहर प्रशासनाचं आहे, ते शहर वाहतं आहे, राजधानी आहे महाराष्ट्राची. त्यामुळं सन्माननीय न्यायालयानं जो निर्णय घेतला आहे तो महाराष्ट्रातल्या आम नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. स्वागत करतो मी त्याचं. न्यायालयाने दुसरी एक अशी भूमिका त्यात व्यक्त केलेली आहे की नवी मुंबईतल्या खारघर किंवा अन्यत्र कुठेही आंदोलनाला परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा दिली आहे. हे बघा, आंदोलन ते करू शकतात, पण आंदोलनाची मागणी जर आडमुठेपणाची असेल, जी संविधानामध्ये ती मागणी पूर्णच करू शकण्याचे अधिकार शासनाला नाहीच आहेत. त्यामुळं ही न्यायिक बाब आहे. न्यायिक बाबीसाठी वेळ जातो. न्यायिक बाबीला अगोदरचे काही तसे जजमेंट आहेत का ते बघितलं जातं. त्यामुळं तीच मागणी करायची, सरकारला बिठीस धरायचं, परत महाराष्ट्रात अराजक निर्माण करायचं, हे आजपर्यंतच्या जरांगीच्या आंदोलनाचं स्वरूप राहिलेलं आहे. आता हे सगळे निर्णय आल्याच्या नंतर मनोज जरंगेंना काय सांगाल तुम्ही? मनोज जरंगेंना एकच सांगेन, आरक्षणाची पॉलिसी पहिल्यांदा त्यांनी समजून घेतली पाहिजे. माननीय एकनाथराव शिंदे CM असताना आणि देवेंद्र फडणवीस डेप्युटी CM असताना त्यांनी जे काही SCBCचं आरक्षण दिलं आहे त्याचा कट ऑफ आणि OBC आरक्षणाचा कट ऑफ, शिक्षण आणि नोकरी एंट्री पॉईंटचा तुलनात्मकरित्या कुठल्या आरक्षणाचा आपल्या बांधवांना, सुशिक्षित पोरांना फायदा झालेला आहे याचा आमचा सल्ला नाही त्यांनी घ्यायचा. तर मराठा समाजातल्या तज्ज्ञ मंडळींचा त्यांनी सल्ला घ्यावा आणि सूट आंदोलन करून समाजामध्ये जे तेढ निर्माण करतायत ती करू नये असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आता उद्या सकाळी 10 वाजता ते निघू शकतात, मात्र त्यांना अद्याप तरी खारघर किंवा कुठं जागा द्यायची याचा काही निर्णय झालेला नाही. तर या पार्श्वभूमीवरती एकंदरीत त्यांच्या निघण्याच्या भूमिकेवरती काय तुमचं मत? हे बघा, माझं स्पष्ट म्हणणं आहे, महाराष्ट्र शासनानं अशा पद्धतीच्या आंदोलनाला थारा दिला नाही पाहिजे. CM, डेप्युटी CM, मिनिस्टर, प्रशासन, उद्या जर काही कमी जास्त झालं तर तुम्ही प्रश्न निर्माण करू नका. प्रश्न सॉल्व कसे करायचे म्हणजे प्रश्न क्रिएट करू नका, प्रश्न सोडवा आणि पुढे ढकलू नका. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, त्याच्यामधून अनेक प्रश्न निर्माण होतात. तुम्ही ज्या त्यावेळी जिथल्या तिथं तुम्ही यशस्वी शस्त्रक्रिया करा, यशस्वी उपाययोजना करा, यशस्वीरित्या त्यांना समजावून सांगा, कायद्याचं ज्ञान द्या, आरक्षणाची पॉलिसी समजावून सांगा. ते काय माणूसच आहेत ना, ते पण त्यांचं थोडंसं असेल अज्ञान, पण सज्ञान लोकांनी त्यांना जाऊन समजावून सांगितलं पाहिजे. का राजकारणाची पोळी भाजायसाठी होर्डिंग्स लावतात मोठे मोठे, आम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत, असं म्हणून कसं चालेल? लोकप्रतिनिधींनी तर किमान अशा पद्धतीचं एक काय म्हणायचं त्यांना, बेअक्कल वर्तन करू नये. तर हे होते लक्ष्मण हाके सर. न्यायालयाच्या निकालाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधींनी बेअक्कल वर्तन करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव